अभिनेता साहिल खानच्या पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे। त्याच्या अडचणी वाढलेल्या आहेत। छत्तीसगडमधून त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि आज त्याला मुंबईमध्ये आणलं जाणार आहे। महादेव बेटिंग ॲपचा प्रसार केल्याप्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे। अभिनेता साहिल खान पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे। सूत्रांकडून ही माहिती मिळते। छत्तीसगडमधून त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि आज त्याला मुंबईमध्ये आणलं जाणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून। सचिन, काय अधिकचे अपडेट्स आहेत? त्याला आज मुंबईमध्ये आणलं जाणार आहे। पुढे कशा पद्धतीने पोलीस त्याचा तपास करणार आहे? नक्कीच 15,000 कोटी रुपयांच्या महादेव बेटिंग ॲप प्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे आणि आज मुंबई पोलिसांनी छत्तीसगडवरून अभिनेता साहिल खान याला ताब्यात घेतलेला आहे। सध्या त्याला फ्लाईटमधून त्याला मुंबईला आणलं जात आहे। मुंबईला येताच त्याला कोर्टात हजर केलं जाईल आणि तेथून त्याची पोलीस कोठडी घेण्यात येईल। या प्रकरणी साहिल खान सत्र न्यायालयात तसेच मुंबई उच्च न्यायालयात गेला होता अटकपूर्व जामीन अर्जासाठी। मात्र त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज अगदी काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयात फेटाळला आणि त्यानंतरच मुंबई पोलीस त्याच्या शोधात होते। त्याच्या उशिवरा येथील घरात देखील पोलिसांनी सर्च ऑपरेशन केलं, मात्र साहिल खान तिथे नव्हता। अखेर पोलिसांना कळलं की तो छत्तीसगडला आहे आणि तात्काळ मुंबई पोलिसांनी टीम पाठवून छत्तीसगडहून त्याला ताब्यात घेतलेला आहे। आता काही वेळातच त्याला मुंबईला आणलं जाईल आणि त्यानंतर त्याला कोर्टात हजर केलं जाईल। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी। तर अभिनेता साहिल खानला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला आता मुंबईमध्ये आणलं जाणार आहे आणि त्यानंतर या प्रकरणाचा पुढचा तपास केला जाणार आहे। महादेव ॲपचा प्रसार केल्याप्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे। छत्तीसगडमधून साहिल खानला पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि आज त्याला मुंबईमध्ये आणलं जाणार आहे। तर अभिनेता साहिल खान पोलिसांच्या ताब्यात आहे। छत्तीसगडमधून पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे आणि आज त्याला मुंबईमध्ये आणलं जाणार आहे।